संपुष्टात आलेला आहे। आता आमचं राज्य शासनाला साकडं आहे, विनंती आहे। आम्ही आज 8वा दिवस आम्ही आमरण उपोषणाला बसलोय, बेमुदत उपोषणाला। या ठिकाणी आम्हाला 6 नंतर उठवलं जातं म्हणून आम्हाला घरी जावं लागतं आणि पुन्हा परत सकाळी 9ला येतं। तर आज परिस्थिती अनुरूप या प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षितांना आम्ही कायमचा रोजगार द्या असं आमचा आग्रह आहे। पण शासन काय म्हणतं, आम्ही तुम्हाला रोजगार नाही देणार, आम्ही तुम्हाला 6 आणि 5 महिन्याची मुदतवाढ दिली। अरे 6 महिन्याची प्रशिक्षण पूर्ण झालंय ना, मग आणखी कसलं प्रशिक्षण पुन्हा 5 महिन्याचं देताय तुम्ही? तर राज्य शासनाला आपल्या IBN लोकमतच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की राज्यकर्त्यांनो, वेळीच सावध व्हा। हा युवा बिघडण्याच्या अगोदर आज 8वा दिवस उजळलाय। आमची मागणी आहे प्रशिक्षण मुदतवाढीची नाही, 6+5चा मुद्दा, 6+5चं प्रमाणपत्र घेऊन दाखवायचं आम्ही कुणाला। त्यामुळे हे आम्हाला तुमचं ढोंग लक्षात आलेलं आहे। या प्रशिक्षणार्थ्यांच्या तोंडाला तुम्ही पानं पुसलेले आहेत। निवडणुकीपुढे, विधानसभा निवडणुकीच्या पुढे तुम्ही या लाडका भाऊ म्हणून गोंजारलं आणि आता हा लाडका भाऊ तुमचा दोडका झाला आणि राज्यभर सगळे प्रशिक्षणार्थी जेव्हा रस्त्यावर उतरतात, आम्ही इथं 8 दिवसापासून आंदोलन करतो, आमरण उपोषण करतो, तेव्हा 5 महिन्याची मुदतवाढ देता म्हणजे तुमचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर डोळा ठेवून या युवकांना थंड करण्याचा प्रयत्न आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही या निर्णयाचा निषेधार्थ आमच्या इथे 1000 प्रशिक्षणार्थी आज मुंडन करून या शासनाचा निषेध करतो। बालाजी पाटिल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बालाजी पाटिल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बालाजी पाटिल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 11 महिन्याचा कार्यकाल वाढलाच पाहिजे, 11 महिन्याचा कार्यकाल वाढलाच पाहिजे, रामधनात वाढ झालीच पाहिजे, मुदतवाढीसह समायोजन झालंच पाहिजे, मुदतवाढीसह समायोजन झालंच पाहिजे। बालाजी पाटिल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बालाजी पाटिल साहब तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। हम सब एक है, हम सब एक है। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। अरे हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी खाली करो, अरे हमारी मांगे पूरी करो। वरना कुर्सी खाली करो। 5 महिने नको, 11 महिने हवंय, 5 महिने नको, 11 महिने हवंय, 5 महिने नको, 11 महिने हवंय। अरे तोंडी नको, जीआर हवंय, तोंडी नको, जीआर हवंय, अरे तोंडी नको, जीआर हवंय, अरे तोंडी नको। जीआर हवंय। मानधनात वाढ, झालीच पाहिजे, 25,000 रुपये मानधनात वाढ। झालीच पाहिजे, शासकीय निमशासकीय सेवेमध्ये 10% आरक्षण। मिळालंच पाहिजे। अरे मिळत कसं नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे मिळत कसं नाही। घेतल्याशिवाय राहत नाही।